तर नमस्कार मित्रांनो, पब्लिक चर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण वेगवेगळे विषय दरवर्षी दरवेळेला आपण घेत असतो आणि पब्लिक रिॲक्शन्स काय आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेत असतो. आजचा महत्त्वाचा विषय आहे अयोध्येतील राम मंदिर. जे राम मंदिर अख्ख्या हिंदुत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि जे राम मंदिर, ज्या राम मंदिराचं जो काही कळस आहे तो अख्ख्या हिंदुत्वाचा कळस मानला जातो. त्या राम मंदिरामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी एक मोठी चोरी झालेली आहे आणि ही चोरी जवळपास 3 ते 4 वर्षापासून चालू आहे अशी माहिती आहे. आतापर्यंत जवळपास 200 ते 300 कोटीपर्यंत ही चोरी असू शकते अशी प्राथमिक अंदाज आहे. आपल्यासोबत काही आपले भक्तगण असतील किंवा भाविक असतील, आपण त्यांच्या काही रिॲक्शन्स आहेत त्या जाणून घेऊया. काका, काय वाटतं? राम मंदिराची ही घटना आता समोर आलेली आहे. गेल्या 8 दिवसापासून मीडियावर ही बातमी सुरू आहे. एक नागरिक म्हणून किंवा एक भाविक म्हणून तुमची पहिली रिॲक्शन्स काय? अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना अशी आहे ही. ऍक्च्युली श्रीरामाचं जे मंदिर आहे हे मंदिर अखंड भारताकरता श्रद्धेचा विषय आहे. पूर्ण भारतातून कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि श्रद्धेने तिथे आपलं जे काही त्यांना जमेल तेवढं दान करतात आणि त्या दानाची चोरी करणं म्हणजे हे एक खून करण्यासारखं एवढं पाप आहे. आणि याच्यामध्ये जे लोक दोषी सापडतील त्यांना 100% सजा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर याचा निपटारा झाला पाहिजे अशी शासनाला आमची विनंती असेल. आणि प्रभू श्री रामचंद्र हे अयोध्येमध्ये जन्मले आणि त्यांना तिथं 500 वर्ष एका झोपडीमध्ये त्यांना राहावं लागलं आणि सर्व भारतातल्या लोकांनी मिळून आज तिथे न्यायालयीन लढा लढून मंदिराची उभारणी केली आणि स्वतः म्हणजे कारसेवकांनी तिथं प्राणाची आहुती दिली आणि ते मंदिर उभारणी झाली. आणि त्या मंदिरामध्ये चोरी करणं म्हणजे हे हिंदू धर्मासाठी अत्यंत लज्जास्पद असं कार्य आहे. अगोदरच काय होते की आपल्या हिंदू धर्माचेच लोक आपल्या धर्माच्या लोकांनाच टार्गेट करतात आणि इतर धर्माच्या लोकांना त्यासाठी म्हणजे एक हे मिळते की बा हे हिंदू धर्माचे लोक आणि हे असं आहे. इतर धर्माचे लोक स्वतःच्या धर्माची कधीच या प्रकारे अवहेलना करत नाहीत आणि आपलेच लोक आपल्या धर्माची अशी अवहेलना करून भारतामध्ये काय पूर्ण जगामध्ये आज आपलं हिंदू धर्माचं नाव खराब होत आहे. तर या प्रकरणामध्ये जे काही दोषी लोक असतील यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. दादा, काय वाटतं तुम्हाला? ही जी घटना एकंदर आपण पाहिली आणि आज आपल्या राज्यातच नाही तर देशभरामध्ये कुठेतरी एक क्लेशदायक ही घटना आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक बदनामीकारक घटना आहे एक धर्माच्या बाबतीत. काय वाटतं? ही जी घटना घडलेली ही खूप चुकीची आहे. तिथं सगळ्यांची आस्था जुडलेली आहे. प्रभू श्रीरामांच्या बद्दल सगळ्यांना खूप आस्था आहे. ते सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे आणि तिथं अशीच घटना घडणं म्हणजे खूप दुर्दैवी घटना आहे. त्यात जे दोषी असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी हीच आमची शासनाला विनंती आहे. म्हणजे अजून इथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की देशभरातील भाविक तिथं जातात आणि आपल्या आयुष्यभराची कमाई किंवा आयुष्यभराचा एक एक घास असतो आपल्या कमाईचा, तो प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करतात. अशा परिस्थितीत यानंतर भाविकांच्या मनात साहजिक आहे का की संस्थानांना दान देणं बंद करावं, असं वाटतं का? 100% डाऊट येणं प्रत्येकाला आता स्वाभाविकच आहे. कारण ज्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था एवढी चोख आहे त्या ठिकाणी जर अशा घटना घडू शकतात तर मग भारतातले इतर जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तर अशा घटना उघडकीस आल्या नाहीत पण असू शकतात. आणि आता त्यावरही पूर्ण कारवाई करून आणि तपास करून प्रत्येक ठिकाणचं हे बाहेर काढायला पाहिजे असं मला वाटते. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जर अशा घटना घडू शकतात, लोक आपल्या जीवनाची कमाई त्यातला एक जो काही हिस्सा देता येईल तेवढा हिस्सा लोक तिथे देतात आणि त्या ठिकाणी जर अशी चोरी होत असेल तर हे आपल्या धर्मासाठी अत्यंत लज्जास्पद अशी गोष्ट आहे. बरं, अनेक दिवसांपासून आता ह्या चोरी होत आहेत, आता समोर येत आहे आणि ती कुठतरी मोठी रक्कम सुद्धा, खूप मोठी रक्कम आहे. सोन्या चांद्याच्या विटा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहेत. यानंतर भाविक कुठतरी असं दान देणं सोडतील किंवा कुठेतरी त्या ट्रस्टवर विश्वास कमी होईल असं वाटतं? नाही, जर योग्य रीतीने जर समजा जे दोषी आहेत त्यांना जर व्यवस्थित म्हणजे शिक्षा वगैरे झाली
तर ठीक आहे, एक श्रद्धेनुसार असं गरजेचं नाहीये की प्रत्येक जण दान करणं बंद करेल. ठीक आहे, कुठं ना कुठं काही आहे. त्याच्यातलं एक जागतिक उदाहरण आहे आपल्याजवळ, श्री संत गजानन महाराज मंदिर. तिथं आहेत ना असे भरपूर, की आजपर्यंत अशी कोणतीच घटना घडलेली नाहीये. जे काही आहे, मला हे कळत नाहीये की जे इथले ट्रस्टी करू शकतात ते आपलं गव्हर्नमेंट का नाही करू शकत. सगळ्यात मेन की काय, की जे संस्थान श्री संत गजानन महाराज संस्थान करते आहे, जिथं आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा काही फ्रॉड वगैरे, काही चोरी वगैरे जाणवली नाहीये, मग असे बाकीचे संस्थान का नाही करू शकत, हा सगळ्यात मोठा एक प्रश्नार्थक चिन्ह आहे माझ्यासमोर तरी, आणि सगळ्यांसमोरच. तरी मला तरी असं वाटत नाही की प्रत्येक ठिकाणी नाही, आहेत काही काही असे ठिकाण की जिथं असेच प्रकार घडतात. पण आपल्या समोर चांगले उदाहरण पण आहेत, श्री संत गजानन महाराज म्हणा, अजून आहेत. तर ठीक आहे की पाहू तरी, ज्याची श्रद्धा जिथं असेल तशी ते करतील दान, किंवा ज्यांना नाही करायचं ते नाही करतील. एकंदर ही जी काही घटना आहे ही नक्कीच सर्वांसाठी लाजिरवाणी घटना आहे. एक प्रभू श्रीराम हे आपलं सर्वांचंच दैवत आहे, आणि ज्या मंदिरासाठी अनेकांनी आपला जीवाचे म्हणजे अक्षरशः जीव सुद्धा गमावला, तिथे जर का ह्या घटना होत असतील तर हे आपल्या सर्वांसाठी खेदाची बाब आहे. आपण बाकी इतर गोष्टीमधून सांगू शकता का की एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम प्रत्येक संस्थानला देशभरातून जात असते, आणि त्यातून जर का आपण बघितलं तर विकास हा शून्य असतो? असं नाही म्हणतायत की विकास शून्य असतो म्हणून, कारण काही संस्थान असे आहेत, अनेक संस्थान असे आहेत, संस्थान बरेच असे आहेत की जिथे सुविधा नाही आहेत. ज्या प्रमाणात त्यांच्याकडे निधी येतो आणि त्या प्रमाणाच्या हिशोबाने सुविधा नाही आहेत. पण प्रत्येक उत्तर भारतामध्ये, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की प्रत्येक मंदिरामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला जबरदस्ती तिथे करून पूजा करायला भाग पाडतात आणि दानपेटीमध्ये पैसे टाकायला भाग पाडतात. परंतु त्या हिशोबातून तिथे विकास किंवा त्या गोष्टी काही तशा दिसत नाही. भाऊंनी आता आपल्या गजानन महाराज संस्थानचं जे उदाहरण सांगितलं, तर हे जागतिक स्तरावर नोंद झालेलं उदाहरण आहे. म्हणजे विदेशातून तिथं अभ्यास करायला मुलं आले होते आणि तिथल्या संस्थानाचा अभ्यास त्यांनी केला. तर त्या संस्थानाचा आदर्श घेऊन त्या प्रकारे इतर ठिकाणी पण सुखसुविधा त्यांनी द्यायला पाहिजे. काही असे आहेत ट्रस्ट की ते दवाखाने चालवतात, गोरगरिबांसाठी सेवा देतात. असं आपल्याला हे म्हणता येत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी त्या पैशाचा अपहारच होतो असं नाही आहे. आणि आपला हिंदू धर्म असा आहे की शोषित आहे आपले लोक, आणि लवकर विसरतात लोक ह्या अशा गोष्टी. तर प्रत्येकाच्या चर्चा होत नाही, चर्चा करायला कोणी पुढे येत नाही. पण चर्चा व्हायला पाहिजे, चुकीच्या गोष्टीला चूक म्हटलं गेलं, चुकीच्या गोष्टीला चूक म्हटल्याच गेलं पाहिजे. पण काय आहे की ते तसल्या गोष्टी आपल्या इथं तशा होत नाही. पण हे असं असूनही लोक दान देतच राहतील. आणि तो कसा आहे की तो श्रद्धेचा विषय आहे. आपण कुठेही कोणत्याही मंदिरात गेलो, जोपर्यंत आपण दानपेटीमध्ये रुपया का होईना जोपर्यंत टाकत नाही, तोपर्यंत आपल्या मनाला ती शांती भेटत नाही. आणि ठीक आहे, आता जे काही घडलं त्यापासून लोकांनी धडा घ्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटनी ऍक्च्युली त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन कारवाई करायला पाहिजे, असं आमचं मत आहे. तर हा आजचा विषय होता की राम मंदिरात जी काही चोरी झाली, जो काही अपहार झालेला आहे, हा अपहार जवळपास कोट्यावधीच्या घरामध्ये आहे. तर तेथील ट्रस्टींना, तेथील जे काही विश्वस्त मंडळ आहे, त्यांना खरंच या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की भारतामधून असंख्य भाविक तिथे येतात आणि त्या असंख्य भाविकांच्या श्रद्धेचा हा कुठतरी खून केल्यासारखी ही घटना आहे. आणि याच्यावर सरकारने, फक्त त्या विश्वस्त मंडळाने नाही, तेथील सरकारने, तेथील लोकांनी आवाज उठवणं तितकंच आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. बघत राहा आमचं चॅनल पब्लिक चर्चा.